महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाडच्या क्रांतीभूमीत जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा, विषमतेची पाळंमुळं भक्कम करणारी मनुस्मृती जाहीरपणे दहन करून सामाजिक समता रुजवणारे भारतीय संविधान या देशाला बहाल केले। मात्र आज पुन्हा मनुस्मृती डोके वर काढत आहे। मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करणाऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाचा महाडमध्ये निषेध करण्यात आला। यावेळी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांच्या समवेत असंख्य अनुयायी मनुस्मृती दहन करण्यासाठी महाडच्या चौदार तळ्यावर दाखल झाले होते। महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यावेळी रॅली काढत थेट महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आनंदराज आंबेडकर हे क्रांतीस्तंभाजवळ दाखल झाले। त्यानंतर त्यांनी तिथे मनुस्मृतीचे दहन केले। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती केली आणि या देशामध्ये समतेवर रचना असणारा हा समाज निर्माण व्हावा ही बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती। आणि त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी या देशात संविधानसुद्धा समता, न्याय, बंधुत्व याच्यावर आधारलेलं हे संविधान आपल्याला दिलं। परंतु आपण पाहतो बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीविरुद्ध काही मनुवादी, जातीवादी मंडळींनी परत एकदा या देशामध्ये प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि बाबासाहेबांनी जे जे समतेसाठी केलं त्याला विरोध करण्याचा आणि परत एकदा मनुस्मृतीचं एक प्रकारे या इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, अघोषित प्रयत्न, या इथे पुस्तकामधून मनुस्मृतीचे श्लोक लहान मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकून प्रत्यक्ष पद्धतीने मनुस्मृतीचा या इथे प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आणि त्याला आमचा विरोध आहे। कारण या मनुस्मृतीमध्ये माणसामध्ये भेद निर्माण करणारी जाती व्यवस्था, महिलांना, दलितांना, ओबीसीना हे शूद्र आहेत, जनावरांसारखे आहेत अशा पद्धतीची श्लोकामध्ये असणारी भाषणं आणि महिलांना गुलाम आहेत आणि त्या सतत जन्मापासून जन्मल्यानंतर वडिलांच्या धाकामध्ये, त्यानंतर किती खराब नवरा असेल, दारुडा असेल, व्यभिचारी असेल तरी पतीच्या धाकामध्ये, आणि त्यानंतर तो मुलांच्या म्हणजे ती स्त्री मुलांच्या दबावाखाली असायला पाहिजे अशा पद्धतीचं अत्यंत दुर्दैवी वक्तव्य या मनुस्मृतीमध्ये केलेलं आहे। आणि ते समस्त या देशामधल्या सर्वच आमच्या माता भगिनींसाठी अत्यंत घातक आहे। आणि या सर्वाचा विचार करून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ही मनुस्मृतीचं दहन केलं होतं। आणि परत एकदा या इथं ह्या मनुस्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातो। आणि म्हणून 95 वर्षानंतर आम्ही या देशामध्ये हा जो प्रयत्न केला जातो त्याला ठेचून काढण्याचा प्रयत्न आंबेडकरी समाज या इथे करत आहे। आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून ज्या बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला या महाड मुक्कामी या मनुस्मृतीचं दहन त्यांचे सहकारी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते केलं, आज मला आनंद वाटतोय की याच मनुस्मृतीचं दहन आम्ही त्या काळचे बाबासाहेबांचे सहकारी सुलभा नाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस यांच्या हस्ते आम्ही करत आहोत। आणि परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करून खऱ्या अर्थानं या देशामध्ये आज सुद्धा बाबासाहेबांचा विचार हाच विचार प्रामुख्याने राहणार आहे। बाबासाहेब संविधान हेच या देशामधलं समतेवरचं आधारलेलं आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत सह निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।